हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. काल रात्रीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. काल रात्री काय एवढं काही खास झालं नाही, तर मी चेहऱ्याला लावून दिलं होतं. आणि खूप आहे ना, म्हणजे असं उशिरा उठलो. हे बघा, मम्मी आंघोळीला चाललेली आहे. आणि का मी खूप उशिरा उठलो आज, म्हणजे एवढं पण नाही, पण मग उठलो कारण की आज दूध पण आणायचं होतं, पाणी पण येणार होतं. आमची पूर्ण टाकी पण खाली झालेली होती. ते कमोडमधलं ते नळ आहे ना, तो असा कॉक आहे ना, तो चालू होता, त्याच्यामधला बघ बरं. अगं ते उघडं तर करून बघ, चालू आहे का नाही. सर बंद केलेला आहे मी. तो कॉक होता ना, तो चालू होता. आणि त्याच्यामुळे मम्मी ना लय बोलली मला, कारण की ना आमच्या घरी ना म्हणजे पाहुणे आलते ना, तर मग ते कमोडचा जास्त वापर करता ना, तर त्यामुळं मग त्याच्यामुळं तो चालूच राहिला. ही मागचं बॅकग्राऊंड इग्नोर करा. त्याच्यामुळे तो कमोडचा आहे ना, हे ओके, असं कमोडचा आहे ना, म्हणजे तो नळ आहे ना चालूच राहिला. त्याच्यामुळं सगळं पाणी त्याच्यातून आहे ना जायला लागलं. असं नाही का आमच्या ऑफिसमध्ये पण ते सतत चालू राहतं. पण आमच्या ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय आहे, तो ना दर 3-3, 4-4 तासाला मोटर परत चालू करतो, टाकी भरतो. आमच्याकडे असं नाही आहे, 3-4 दिवस सनी पाणी येतं डायरेक्टली. त्याच्यामुळं मग आम्हाला काल पूर्ण दिवस, परवाचा अर्धा दिवस आणि आज सकाळी बिना पाण्याचं राहावं लागलं. म्हणजे असं नाही, टाक्यांमध्ये आहे बघा, टाक्यांमध्ये इकडं तिकडं पाणी असतं, पण मग कसं आपल्याला आता नळाची सवय झाली असेल. काही जरी झालं, थोडं जरी हात धुवायचा असेल तर आपण नळातून धुतो, बरोबर. तर मग त्याच्यामुळं पाणी वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळं मग म्हणलं आज वाट पाण्याची, मग पाणी बिणी आलं. आणि मग आता मोटर लावलेली, तुम्हाला आवाज येत असेल, मी दाखवतो 1 मिनिट. हे बघा, इथं आम्ही मोटरचा मस्तपैकी जुगाड केलेला आहे. वरती टाकी दिसते का? मग आम्ही मस्तपैकी ना मोटरचं आहे ना जुगाड वगैरे सगळं केलेलं आहे. आणि मग आता टाकी ती भरून जाईल, आता काही टेन्शन नाही राहणार. पण मग तरी पण मला असं वाटलं होतं का नाही का टाकी अशी लीक झालेली का काय, वरतून अशी फुटलेली. तरी मी वरती जाऊन पाहिलं, तिथं वगळ नव्हतीच. म्हणजे नाही असं एका साईडला पाणी जात राहिल्यावर असं वगळ पडती, निशाण पडतं, ते काहीच नव्हतं. मी म्हणलं अरे काय होतंय, कुठून जातोय. मग मी त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा आहे ना वॉशरूमला गेलो होतो, तेव्हा मी बघितलं होतं, कारण का अरे यार तिथून तर पाणी चाललेलं आहे कमोडमधून. मग मला ते नंतर क्लिक झालं अशा अचानक. तर मग मम्मीला पण सांगितलं, बाई म्हणे ठीक आहे, आता आपण पुढच्या वेळेसपासून काळजी घ्यायचं. तर मग अशा रीतीने एवढं सगळं चक्र झालं. मला सांगायचं होतं, पण मग मला ना वेळच नाही भेटला होता सांगायला. तर मग मी सांगितलं तुम्हाला. आणि काल पण तुम्ही तर बघितलंच असेल सगळं माझं. म्हणजे ना काल तसं मी ना 10 वाजता झोपतो, पण ते लावलेलं होतं ते बेसन पीठ पूर्ण, आणि असंच लावलं होतं बरं का. असं नाही का मी दररोज लावतो, दररोज रुटीने. असंच माझ्या मनात आलं ना, असंच बेसन पीठमध्ये हळद टाकून, पाणी टाकून चोपडून घेतलं तोंडाला. ते असं आकसलं होतं ना बाई, फर्स्ट टाईम लावलं ते. पण मग असं जरी करायला गेलो ना आपण, असं नाही का, असं म्हातारा माणसावानी झालेलं होतं. इतकं बेकार ना, तुम्ही ते बघा, ते त्या ब्लॉगमध्ये बघा, इतकं खतरनाक. याच्या पहिलेचा ब्लॉग आहे ना, त्याच्यामध्ये बघा, इतकं खतरनाक झालेलं होतं ना ते. आणि त्याच्यात ना मी सकाळी ना झाडताना बघितलं तुम्हाला, जे मी मुंगळे ते दाखवले होते ना, खूप मुंगळे झालेले होते संध्याकाळी. तिथे ना पाल पडली होती. तर मुंगळ्यांनी ना, म्हणजे मी ती तुम्हाला दाखवलं, पण ते मुंगळे याच्यावर चढलं होतं, त्यामुळे मला काहीच दिसलं नाही. ती पाल आहे ना, आय थिंक करंट लागून आहे ना खाली पडलेली होती. पण आहे ना मग मी त्याला तसंच सोडलं. सकाळी बघितलं तर मुंगळ्यांनी पूर्ण ती पाल खाऊन टाकली, फक्त तिच्या हड्ड्या ठेवल्या. पूर्ण पाल सकाळपर्यंत मुंगळे त्याला चिपकलेले होते. काय मग झोपते का नाही. मग मी ते सगळं झाडून बिडून घेतलं. आता सगळं आवरलं, आता पाणी आलं. आता आपण एकदा मस्तपैकी सगळं पाणी ना, एकदा मी पूर्ण पाणी भरून घेतो. नंतर मग मस्तपैकी मला शॉर्ट व्हिडिओ ते सगळं बनवायचं आहे. मग ते बनवून मग आपण भेटू. पुढे मी दाखवतो तुम्हाला काय काय होतं. तशी आता बॉबी ना कालच गेलेली आहे गावाला, तिच्या आजीसोबत गेलेली आहे. म्हणजे असं नाही का बॉबी आमच्याच घरची हे, पण ती शेजार राहते. पण मग आता आम्हाला कसा लढा लागलेला आहे, ती गेलेली आहे गावाला. ती आता काही 1-2 दिवस तर येणार नाही. त्यामुळं मग माझेच व्लॉग तुम्ही बघत राहा. ती आल्यावर मी तुम्हाला दाखवतच राहतो काही ना काही. तर मग आता भेटू आपण, ओके. तर हे बघा, सकाळ आणि मला कळत नाही, सकाळी असा आवाज एकदम असा
बसतो का बरं का. आणि सकाळ सकाळ उठल्यावर आहे ना चेहरा एकदम असा सुटसुटीत एकदम असा साफ दिसतो, एकदम असं मस्त आहे. मी आंघोळ वगैरे काहीच नाही केली तर पण एकदम भारी चेहरा दिसतोय बघा. झाली आंघोळ? मम्मीचे पण आंघोळ झालेले आहे हे बघा. आता मी बसलेलो आहे. मी व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय कारण की सगळं काम झालेलं आहे, मोटर पण चालू आहे. मग आता काही काम नाही त्याच्यामुळे झालेली आहे. कोणती बादली? हा मग धुतो ना मी. मम्मीला पण पाणी नव्हतं तर एकदम कसं तरी वाटत होतं का ग मम्मी? आणि मम्मी लगेच धुणं धुवून घेते. तिचेच कपडे धुते बघा. तिचेच कपडे धुते. ती सेल्फिश आहे ना, सेल्फिश आहे मम्मीला, सेल्फिश. तिचे कपडे धुते. नाही असं नाही आहे, आमच्या कोणाचीच आंघोळ वगैरे काही झालेलं नाही त्याच्यामुळं मम्मीची झालेली मग ती तिची धुवून टाकते. कारण की आता पावसाळ्याचा दिवस आहे, ऊन येणं लगेच ऊन थोडंच पडतं, पाऊस पटकन येतो त्याच्यामुळं मग तिचेच धुती कपडे. तर नंतर धुवून ती मग आमचे बघू आपण नंतर ना आता. ओके. तर मित्रांनो फायनली सगळं काही आवरलेलं आहे आणि मी शर्टलेस आहे. म्हणजे याचं तुम्हाला पण मी कारण सांगणार आहे. फायनली सगळं आवरलेलं आहे, पाणी बिणी भरून सगळं झालेलं आहे, सगळं म्हणजे एकदम क्लिअर झालेलं आहे. मम्मीने पण सगळं धुणं धुतलं. माझ्या अंगात जो कपडा होता तो 2 दिवसापूर्वीचा होता, फक्त मी संध्याकाळी घालायचं तो. मग तो मम्मी म्हणे तो काढून दे, मग मी तो काढून दिला मम्मीला. आणि त्यामुळे मी असा आहे. आता दूध तापवती मम्मी, चहा करणार आहे. मग आम्ही चहा घेणार आहे. चहा घेतल्यावर मग मी आंघोळ करणार आहे आणि मग नंतर ना आपण व्लॉग पुन्हा स्टार्ट करू. ओके. बाय बाय. बाय द वे कसा दिसतो मी, कसं दिसतो मी मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून नाही ना मला जिमला जायला परत मग कसं थोडं शेप बी पासा थोडा भारी आहे, त्याच्यात काय अडचण नाही. पण मग भारी दिसतोय मी बरं का, एकदम मस्त. फक्त मला तो अजून सिक्स पॅक नाही आहे, म्हणजे एकदम असं हे नाही, त्याच्यामुळं एनिवेज काही हरकत नाही. पण मी एक दिवशी बनवणार तसं आहे भारी बरं का, मुलींना हेच आवडतं. एनिवेज चला आपण मिळते बाद में. माझ्या मम्मीची आयडिया बघा, काय केलं मी तो आता नाही आत्ता काय केलं. लसूण टाकायचं लक्षात नाही राहिलं, याच्यात थोडंसं तेल टाकून लसणाची फोडणी दिली तडका. हां वांग बटाट, हे वांग बटाट्यामध्ये जर वांग नसतं तर लय भारी झालं असतं. हा ना, लय भारी झालं असतं. हे वांग किती लाल लाल आहे. ओ हो 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 हो. आता काय करते येते तू? अरे तडका दिल्यामुळे ना तेल थोडं जास्त झालं. अच्छा, म्हणजे तू त्याच्यात जे लसूण हे करत होती मेल त्याच्यात तेल होतं का? अरे लसणाच्या याच्यात तेल आहे, तडकाच द्यावा लागतो का, पाण्याचं द्यायचं मग. हे आमच्या घरात मस्तपैकी आता स्वयंपाक चाललेलो आहे, कारण की पप्पांना जायचं आहे कामाला. म्हणते डब्बा करून ठेवा. मी तर कामाला जाणार आहे. आणि आता मग सगळं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे सगळी झालेलं आहे. 1 मिनटं, कॅमेरा थोडा खराब आहे. वेळ आहे ना दादा तुला, अजून किती भाजी राहिली? अजून वेळ आहे ना, मग एवढा पण नाही आहे वेळ, पण आहे अर्धा तास का व्हायला. हां आहे. त्यावर तक मी काहीतरी व्हिडिओ बनवतो, काहीतरी शॉर्ट वगैरे बनवतो. पप्पांचं कवर आहे ना, पटकन करून घेते. अचानक भरा डब्बा कुठून भरायचा डब्बा. ते पण आहे बाई, ते पण आहे. खाली पडलं होतं का रे? हा सगळं खाली पडलं होतं, सगळं. भरलेलं नाही. आमचे कपडे सगळे खाली पडून गेलेले होते. आता हे बाय, हे मी बांधलेलं आहे आता. मी बांधला आता इथं, असं तसं आहे बाबा. नाही, तुला मी काय सांगते, याला पॅक बांध. कशाला याला त्याला लागलं एकदम पॅक बांधलाय का आता तू? पॅक बांधलंय मी, हा, बघू. पण मग याला बांधलं तर इथून पण पडन ते. नाही सांगते, पॅक बांधलाय ना, विचारते. एकदा जर पडला ना मग राहून दे, मी रविवारी परत बांधन. आता ते किती खाली आलं ते बघ. सध्या अगं ते खूप खाली आलंय. आता काय थोडेच याच्यात आहे. हे बाई, ही दोनाशी दोरी पूर्ण तुटली.
काही काही भरलेले काही काही नाही भरलेले. एकत्र ठेवले ना ते. सगळी आई तर पडले होते. बरं तरी आई आज चिखलात नाही पडले, यायच्याच पडले सगळे. कारण आज मम्मीला आहे ना म्हणजे खूप 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 एवढा उशीर झालेला आहे का विचारूच नका. तिची चिडचिड पण चालू झालेली आहे. तसं मम्मीने सगळं केलेलं आहे पण ते अचानक आहे ना ये काय म्हणतात त्याला ही दोरी अचानक आहे ना ते कपडे वाळवायची दोरी ना तीच तुटून गेली फाटकन दिशी. आणि सगळे ते कपडे पडले. शेजारच्या काकूंनी सांगितलं का नाही का आधी 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 आम्ही म्हणलो काय बोल राहिले हे म्हणे कपडे पडलेले कपडे. तर त्यामुळे मग सगळं आता हे करून तर सगळे चिखलात पडले होते पण मी त्या टपात टाकले आणि म्हणलं मम्मीला दोरी बांधून दिली. नाही तेव्हा जशी साधी सिंपल बांधून दिली नंतर ना एकदम प्रॉपरली बांधून देईन मी. आता साधी सिंपल बांधून दिलेली आहे आणि खूप उशीर झालेला आहे. मम्मीला अजून पप्पा त्यांचा पण डब्बा भरायचा आहे, माझा पण डब्बा भरायचा आहे, नाश्ता पण करायचा आहे. फक्त 15-20 मिनिट राहिले. कसं होईल काय होईल आता काय माहीत काहीच सांगते नाहीत. आणि पप्पांनी ना का मग मी तेच म्हणतोय तुला म्हणून या झाडाला बांधली तरी जाऊन दे ते वाळूच त्यावर होईन. मी उद्या बांधून घे हां चांगली. डब्बा झालाय मला. पप्पांचा पण डब्बा झाला आता मग जायचंय. हो डब्बा घेऊन जा. पप्पा ओ पप्पा कुठे हे बघा पप्पावरून आहे ना पप्पानी ना कामावरून आहे ना लिंबू आणलेले एकदम मस्त लिंबू आहे. आणि मम्मी बडबड बडबड करू करू आहे ना हे आणलं नारळ थांबण्यासाठी केलं ना असं नारळ. लय पाणी ग म्हणून तू काल हे केलं. वेळ होता का काल काय तू पण नव्हतं का आपलं मग संध्याकाळी. आता आज संध्याकाळी आल्यावर करतो मग मी. लय पाणी लय तुफान खराब नाही निघावं पाणी फक्त. हा खराब निघतंय पाणी काय बोलतो फ्रेश नारळाचे. हे छोट्यामध्ये आहे का पाणी. दादा दे आता काय करते तुला करते ना मिक्सर. कोणती भाजी चवळी. अच्छा कालची ती चवळी मला आठवत नाही पण हिला सगळं आठवतं. हा ना चवळी ते सगळं करत राहते माझी मम्मी. लई म्हणजे एकदम बेकार उशीर 7:15 झाले. काही होत हम जाएंगे हम गाड़ी में फास्ट जाएंगे. आणि इथे तापण देते ही का हे बाई दा हॉटस्पॉट घ्यायला हॉटस्पॉट आमच्या घरात रेंजच नसते. तर मम्मी करते आता चवळी आणू का चवळी हे ठेवून देते फ्रीजमध्ये आणू चवळी. हां तेव्हा ठेवून दे आता. ओके चवळी. तर आज काय झालं ना आज पाणी पण आलं आणि दूध पण आणलं गेलं त्यामुळे सगळं काम असे एकत्रच आले. त्याच्यामुळं सगळे काम असे एकत्रच आले त्याच्यामुळं मग काय लय घाई घाई लय 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 घाई 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 गडबड झाली. हे बघा काही ना काही कुठाने होतच राहतं. पाय ना सामान घेऊन आले ना असे नीट नाही ठेवत. हे बघा हे सगळं सांडू राहिलं. आता हे मलाच नीट करावं लागणार आहे. हा भंगार बाणाय राहा. आता माझे पप्पा गेले तर डब्बा घेऊन जाते की नाही काय नाही सांगा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मागायचं आहे. आता ऑफिसला बघन मी बनवला तर संध्याकाळी बनवा नाही तर नाही बनवला. तो अब मिलते हैं हम नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.